एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. राधा, अरे आई, तुझ्यासाठी केरळहून साडी आणली आहे. साडी माझ्यासाठी? ओ वाव, थँक्यू आई, थँक्यू सो मच. काय ग, घाईघाईने घरी गेली होतीस पप्पांकडे, ठीक आहे ना? हो, इनफॅक्ट पप्पा विचारत होते की तुमची ट्रिप कशी झाली, आई बाबा आले का, फोटो काढले का, काय काय केलं. हो हो हो, मी करीन त्यांना फोन. हे राधा, साडी खरंच आवडली ना? नाही का आपलं माझ्या समाधानासाठी म्हणतेस? नाही आई, खरंच छान आहे साडी. म्हणजे काय, धास्ती वाटत होती मला, तू एवढी चोखंदळ आहेस तर माझी पसंत तुला आवडते का नाही असं. हो आई, खरंच खूप छान आहे साडी. मुळात माझ्या स्टाईलची आहे ना, म्हणजे कॉटनची आहे, हलकी आहे, फ्रेश रंग आहे. आवडली ना तुला? चला, माझी एक काळजी मिटली. काळजी? आई, तुम्ही ना छोट्या छोट्या गोष्टींची उगाच काळजी करत बसता. काय करणार बाई, मोठ्या गोष्टींची काळजी करायची परवानगी नाही ना मला. म्हणजे आता काय सांगू तुला, घना हैदराबादला चाललाय ना इंटरव्ह्यूला. हा, तो जॉब त्याला मिळाला तर राधा तो अमेरिकेला जायचं म्हणतोय ग. मग आम्ही काय करायचं? आणि याबद्दल त्याला एका शब्दाने काही विचारायचं नाही असं त्याचं म्हणणं आहे. असं कसं? म्हणजे यांनी प्रयत्न केला ग त्याच्याशी बोलायचा, पण ठरवलंच आहे त्याने, मी काय कुणाला बांधील नाही असं. असं कसं म्हणून चालेल? आता लग्न झालंय त्याचं, अजून कसं असं म्हणू शकतो तो? राधा, तू जरा समजावशील का त्याला? आई, मी कसं काय समजवणार त्याला? त्याचा त्यांनी काहीतरी विचार केला असेलच ना. अगं नाही नाही, हा असा निर्णय त्याच्या एकट्याचा असूच शकत नाही, तो तुमच्या दोघांचा असायला हवा. उद्या तो म्हणाला की चला जाऊया अमेरिकेला, तू काय हो म्हणणार आहेस का? आई, त्याचं जे म्हणणं असेल तेच माझं म्हणणं असेल. राधा, हा म्हणजे आले. चला चिरंजीव, पान खाऊन येऊयात. विषय म्हणजे माझ्या 10वीचा पहिला पेपर होता तेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा पान खायला घेऊन गेला होतात. त्यानंतर इंजिनिअरिंगची परीक्षा देताना मी हॉस्टेलवरनं वेगळं होऊन एकटं राहायचा निर्णय घेतला तेव्हा, आयुष्यात पहिली मुलगी बघायला गेलो तेव्हा, राधाशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा, प्रत्येक वेळेस तुम्ही मला पान खायला घेऊन गेलात आणि तुमचं म्हणणं समजवण्याचा प्रयत्न केलात. म्हणून विचारलं की आजचा विषय काय. तुला तर सगळं माहिती आहे, मग मला विचारण्याचा उपचार कशासाठी? अमेरिका. हा,
बाबा तुम्हाला असं वाटत नाही का की सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून माझ्यासाठी तिकडे खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत इथल्या मनाने, आणि ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. इथे माझी कोणाला किंमत नाही बाबा. इथेही अनेक संध्या उपलब्ध आहेत. घरा तुला असं वाटतं की त्या तुझ्या लायकीच्या नाहीयेत? बाबा तुमची अशी इच्छा आहे का की मी आयुष्यभर मला योग्य काम मिळावं म्हणून झटत राहावं आणि मग मला माझ्या मनासारखं काम मिळालं नाही म्हणून दुःख करत राहावं, असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे जाणं नक्की केलेस? जर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर ती मी का सोडू बाबा? इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर मी. आणि आपली माणसं ती महत्वाची नाहीयेत? बाबा नॉट यू यार. आता तुम्ही पण मला इमोशनल ब्लॅकमेल करणार आहात का? नाही, किमान तू राधाला या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलीस? तिला सगळं माहितीये बाबा आणि तिला काहीही प्रॉब्लेम नाहीये खरंच. बघ काही प्रॉब्लेमच नाही. तुला हवं ते कर. चला पान खायला जाऊयात. नाही नको, तुला कधीतरी. सगळीकडे इमोशनल ब्लॅकमेलिंगच असतं. आई बोलून करते, बाबा न बोलता करतात. अरे काय लोक जात नाहीत का अमेरिकेला? परदेशातली लोक बघा कधीही उठून कुठेही जातात, या देशातनं त्या देशात, त्या देशातनं त्या देशात. आपला प्रॉब्लेमच आहे, आपण इंडियन्स ना मुळात इमोशनल माणसं आहोत आणि म्हणून आपण प्रगती करू शकत नाही. तू बोल ना काहीतरी. नाही, होऊ दे सगळं तुझं बोलून. माझं झालंय. ओके, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुझ्या अमेरिकेच्या प्लॅन बद्दल पप्पांना कळलंय. तू मानवशी बोलला होतास का काही? हा असेल ओझरत. तो पचकलाय आता पप्पांकडे. तुला जे वाटतं ना मानव कुठे काही बोलणार नाही, असो. तर पप्पांनी मला काही त्या संदर्भात प्रश्न विचारलेत, मला काही त्याची उत्तरं नीट देता आली नाहीयेत. तर तू बोललास पप्पांशी तर बरं होईल. अरे यार काय प्रॉब्लेम आहे यार माझ्या आयुष्यातला एक डिसिजन घ्यायचा आहे मला, आणि तोही मी माझा घेऊ शकत नाही. त्याच्यात 50 लोक लुडबुड करणार. बोल ना, तू बोल ना, तुला काय वाटतं? मला काही वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे घनश्याम? हे बघ तू स्ट्रेस दिलास घनश्याम असं तू म्हणजे तू पण रागावलेस माझ्यावर, हो ना? नाही, खरंच नाही. आपण मला विचारतच असशील तर स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणं मला नाही आवडत. म्हणजे मी हे नाही करू शकत. या राईट. तू देशप्रेमी मुलगी आहेस नाही का? एक मिनिट. देशप्रेमी मी आहे, पण त्याचा इथे काही संबंध नाहीये. आणि जरी संबंध असला ना घनश्याम, तरी तो टोमणा नाही असू शकत. सोड ना, स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात जाणं हे मला पटत नाही इतकंच. मला आलेल्या 71 स्थळांपैकी 12 मुलं मी या कारणाकरता नाकारलीत. बट इट्स युअर लाईफ. तुला हवं ते तू करूच शकतोस. अच्छा, म्हणजे मी अम्बिशियस नाही राहायचं, कोणीही स्वतःची प्रगती करून नाही घ्यायची या देशात. हा, अम्बिशियस मी पण आहे घनश्याम. मलाही वाटतं की माझी प्रगती व्हावी. फक्त मला खात्री आहे की मला जे अचीव्ह करायचे ते मी माझ्या देशात राहून अचीव्ह करू शकते. जाऊ दे, तू मला का विचारतोयस? माझा काय संबंध आहे? हो, आय गेट इट. नाही तू कर, तू पण इमोशनल ब्लॅकमेलिंग कर. येस घनश्याम, मी तुला थांबवण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण जी माणसं तुला थांबवण्याचा प्रयत्न करतायत ती त्यांच्या आणि तुझ्या नात्याच्या हक्काने. आपलं तर असं कुठलंच नातं नाहीये. पण तरी तू जर मला एक मित्र म्हणून विचारत असशील तर हो, मी तुला सांगेन की तुझं असं अमेरिकेला जाणं
मला पटत नाही. पण मी तुला थांबवूही नाही ना शकत. गुड नाईट. बापरे, काय रे गणेश, मला उठवायचं नाहीस का तू? मी रोज उठवते रे तुला सकाळी. घनश्याम, घनश्याम, ए तू आतमध्ये तर पेपर नको वाचत बसू. घनश्याम, मला उशीर झाला ऑलरेडी, मला आवरायचंय. कुठे गेला घनश्याम? काकू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई गुड मॉर्निंग. झाले का पहाट? म्हणजे त्या मनाने लवकरच झाली म्हणायची. नाही, मला कळलं नाही. ठीक आहे ग, रात्रभर जागरण झालं असेल ना तुला. पण एवढं काय त्यात, एकाच दिवसाचा तो विरह आहे. विरह? मला कळलं नाही तुम्ही काय म्हणता. मी झोपेते बहुतेकाच. ओ आई, तुम्ही घनश्यामला बघितलं? मी त्याला शोधतेय, तो घरात पण नाहीये. हैदराबादला नाही का गेला तो पहाटेच्या फ्लाईटनी? ओ ओ, गेला का तो? एक मिनिट, गेला का तो? म्हणजे जाताना त्याने तुला सांगितलं नाही? अरे, एक स्पेशल काहीतरी गुड बाय, बाय टाटा, सी यू सून वगैरे काहीच नाही? बरं मग निदान लव्ह यू, मिस यू असं काहीतरी? सुप्रिया, अगं तिची झोपमोड व्हायला नको म्हणून नसेल सांगितलं. असं कसं पण? घरातून बाहेर पडताना बायकोला बाय करून निघायचं असतं, सांगून जायचं असतं, नियमच आहे तसा. आणि हा तर पार हैदराबाद पर्यंत गेला, इकडे नाक्यावर नाही गेलाय वडापाव खायला. घनश्याम रोज नाक्यावर वडापाव खायला जातो? नाही ग, रोज नाही, कधीतरी मित्र वगैरे भेटले तर. मी उपमा टाकते, तुला ऑफिसला जायचं ना? वहिनीनं काय झालं? अगं खोटं का बोलल्या त्या? काय? हेच ग ते वडापावचं. तू तर बायको आहेस त्याची, तुला तर सगळं कळायलाच हवं ना. हो. अगं घनश्याम तर रोज जातो मित्रांबरोबर नाक्यावर वडापाव खायला. हो, त्या वडापाववाल्याच्या शेजारी पाणीपुरीवाला पण आहे का काकू? अय्या हो हो हो. हा, तरीच काय ग? नाही, त्याला आवडते ना पाणीपुरी. हो. ए पण तो हैदराबादला जातोय हे जे त्याने सांगितलं नाही ना, जे काही चुकून, ते मात्र मला नाही आवडलं. तुला सांगायला हवं होतं नाही? हो, त्यांनी मला सांगायला होतं ना तो हैदराबादला जातोय ते. जाऊ दे, पण ते तू म्हणतेस ना काय ते व्यक्ती स्वातंत्र्य, स्पेस, ती काय ती दिली असेल. हा, नाही पण हा असेल. मी आले जरा, आईनं मदत करून येते. उपमा करतायत ना. गिळले ग, गिळले हिने शब्द, म्हणजे तर भांडण होणार आहे. सॉरी ग राधा, पण ना हे फार गरजेचं आहे. कुणाला सांग? आपले हे महाशय राधाला काहीही न सांगता खांद्याला बॅग लावून हैदराबादला निघून गेले. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. चेन्नई चेन्नई लिसन चेन्नई. लिसन लिसन छे छे, नाही 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 नाही, रॉंग नंबर. काहीतरी आपला फोन. लिसन
यमीचे बाबा, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. काय काय झाले काय राधा आणि घनामध्ये आता पहिलं भांडण होणं अटळ आहे. ए कंटाळा आलाय मला या विषयाचा. अरे कधीपासून प्रयत्न करतोय, चर्चा करतोय, चर्विचरण करतोय, हे भांडण होत नाही होत. जरा एक मिनिट ऐकून घ्या माझं. मला सांगा मला न सांगता तुम्ही असे घरातून बाहेर निघून जाल एकटेच काय एखादा महत्वाचा निर्णय, साधा कुठलाही निर्णय हा तुम्ही माझी संमती न घेता किंवा मला विचारत न घेता परस्पर एकटे घेऊन मोकळे व्हाल? हे अगं, काय शक्य आहे? नाही 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 नाही. ऑफिसला जाताना मला बाय माऊ असं न म्हणता कधी बाहेर जायची हिंमत आहे तुमच्यात? हो अगं शक्यच नाही. अगं तू म्हणजे तू ना माझा टोल ना कायस ग. म्हणजे तुला पावती दाखवल्याशिवाय, तुला विचारल्याशिवाय मी माझी आयुष्याची गाडी पुढे जाऊच शकत नाही. नाही नाही नाही. तू 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 माझा मोबाईल चार्जर आहेस माऊ. तू माझा ईमेलचा पासवर्ड आहेस माऊ. उगाच मस्का नका मारू. तिला कशाला मस्काईस का? बरोबर आहे, कारण मी तुमचं बँकेचं ATM कार्ड पण आहे ना. माऊ माऊ अगं तू मी तुला मस्का मारतो म्हणजे तू चिडलीस ना की अस्वस्थ होतेस, मला बघवत नाही. म्हणजे असं ओके ओके, म्हणजे मला सांगा की आपली बायको रागावली रुसली तर ते नवऱ्याला बघवत नाही, तो अस्वस्थ होतो, बरोबर? हो. मग मी तुम्हाला सांगते, घनाने असं अस्वस्थ व्हायला नको का? कारण राधा त्याच्यावर रुसलीये. कशासाठी? आपले हे महाशय राधाला काहीही न सांगता, तिला कुठलीही इन्फॉर्मेशन न देता, झोपेतून असं हलवून जागं न करता, खांद्याला बॅग लावून हैदराबादला निघून गेले. अहो हे तुझ्यासाठी. तू एवढी छान बातमी दिलेली आहेस ना. आता बघ, हे म्हणा फोनवर राडा झाला असेलच. आता ते प्रत्यक्षात आले ना की आपल्याला त्यांचं भांडण बघायला मिळणार. कमाल करतो घनश्याम, पण किमान स्वतःच्या पांघरुणाची घडी तरी घालून जायची ना. एक नंबरचा बेजबाबदार. शी, रोज वडापाव खातो घनश्याम. आधी कळलं असतं ना मला, मी लग्नच नसतं केलं याच्याशी. तर काय आमचं लग्न म्हणजे काय असं लग्न 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 नाहीये, पण तरी साधं सांगून जायचं ना मला की जातोय हैदराबादला. मी अशी बावळटसारखी विचारत नसते गेली कुठे गेला घनश्याम, कुठे. मेसेज. मी हैदराबादला जाण्यासाठी पहाटेच निघालो आहे. फ्लाईट मध्ये बसलोय. डोंट वरी, तू शांत गाढ झोपली होतीस म्हणून उठवलं नाही. थँक्स थँक्स. तू ऑल द बेस्ट पाठवशील म्हणून. सॉरी घनश्याम, तू बेजबाबदार नाही. सॉरी घनश्याम, ऑल द बेस्ट. इंटरव्ह्यू छान दे. हा मस्त होऊ दे इंटरव्ह्यू. अमेरिकेला जायचं ना आपल्याला. सगळ्या फोटोंचे प्रिंट नाही ना काढायला दिले तुम्ही? देवकी, मी काय म्हणालो, सिलेक्टेड फोटोचे प्रिंट्स. पण त्या सिलेक्टेड मध्ये तो फोटो नाही ना दिलाय. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. गुड मॉर्निंग बाबा. हा ये राधा, माझं तुझ्याकडे एक छोटंसं काम आहे. हो, माऊली म्हणाले की तुम्ही माझी वाट बघताय. थोडा वेळ आहे ना? छोटंसं काम आहे ना? आहे थोडा वेळ. बस. अगं काय आहे ना, ही जी सीडी आहे ना ती मला लॅपटॉप मध्ये घालायला जमत नाहीये. ओ, सीडी घालायची लॅपटॉप मध्ये. मला वाटलं तुम्हाला शब्दकोडातला एखादा शब्द अडला आणि मला विचारते का काय. त्यासाठी मी तुला ऑफिसला जाताना कशाला अडवेल? हा, बिझी माणसं आहात तुम्ही. अगं काय आहे ना, या सीडी मध्ये ना काही फोटो आहेत. त्यातले काही फोटो सिलेक्ट करून ना मला प्रिंट आउट काढायचा आहे. बरोबर. कसं आहे की आता गंगा यमी यातले गेम्स खेळत बसतात ग, पण लॅपटॉपच्या बाबतीत मी अगदी अडाणी, मला काही समजत नाही. काही केरळ मधले फोटो आहेत का ट्रिपचे? हा, म्हणजे निसर्ग सौंदर्य स्थळ आहेत आणि शिवाय काही गमतीदार क्षण टिपलेले आहेत कॅमेऱ्याने. बाबा प्रिंट आउट आले की मला दाखवा फोटो. अगं तू प्रिंटआउटची कशाला वाट बघतेस? तू आत्ताच बघ की. नाही, मी थोडीशी गडबडीत आहे त्यामुळे नंतर बघ. राधा,
उशीर झाला म्हणून घाई करू नकोस, सावकाश जा. सावकाश आहे. आणि बाबा या रविवारपासून आपण ट्युशन सुरू करू तुमची. लॅपटॉप हँडलिंग. हो हो येस. हॅव अ नाईस डे. या यू टू हॅव अ ग्रेट डे. बाय. बाय. आता याचं सिलेक्शन कसं करायचं? त्यातले सगळे पेपर्स आमच्याकडे. मला पाणी हवंय. घरात कोणी रिकामा आहे का? काय हवंय काय? आणि घरातले सगळ्यांना कशाला हाका मारताय? आणि आज काय माहेर शब्दकोड्यांना सुट्टी दिलेत वाटतं. कुठे गेला होतात कुठे एवढे? तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला पाणी हवंय. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर घरात कोणी रिकामा असेल तर त्यानं मला ते आणून होय. द्यावं. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शब्दकोड्यांना कधीही सुट्टी नाही. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा प्रश्न, आपण केरळला गेलो होतो ना तेव्हा फोटो काढले, त्यातल्या काही सिलेक्टेड फोटोचे प्रिंट्स काढायचे होते, दुकानात गेलो होतो. मग कधी मिळतायत? कधी? संध्याकाळी देतो म्हणाला. छान. घरातले सगळे विचारतायत फोटो कुठे आहेत, फोटो कुठे आहेत. तू तर नुसती मागे लागलीये फोटो दाखव म्हणून. संध्याकाळी मिळतील पाहायला. हा हो ते सगळ्या फोटोंचे प्रिंट नाही ना काढायला दिले तुम्ही? देवकी, मी काय म्हणालो, सिलेक्टेड फोटोचे प्रिंट्स. पण त्या सिलेक्टेड मध्ये तो फोटो नाही ना दिलाय. तो कुठला? तुम्ही ना उगीच काही कळत नसल्याचा आव आणू नका. तुम्हाला कळतंय मी कुठल्या फोटो बद्दल बोलते ते. हा तो. हा नाही ना दिलाय. तिला हो असं कसं केलं तुम्ही? मी तुम्हाला अट घातली होती, तुम्ही हो म्हणला होतात की नाही मला. अगं पण त्यात काय एवढं? नाही तो फोटो काढतानाच मी तुम्हाला म्हटलं होतं याची प्रिंट काढायची नाही, तरच फोटो काढा, तरच मी परवानगी दे म्हटलं होतं की नाही. मग का केलं तुम्ही असं? देवकी, आता तू रागावू नकोस. हे बघ, तो फोटो कोणाच्याही नजरेस पडणार नाही असं आपण काहीतरी मॅनेज करू. म्हणजे तो आपला फोटो आहे ना ते आपलं सिक्रेट राहील असं बघूया. आणि तो फोटो प्रिंट काढणारा बघेल ते काय वाटेल त्यांना? अगं पण त्या प्रिंट करणाऱ्याचा आणि त्या फोटोचा काय संबंध आहे? असे अनेक फोटो त्यांच्या नजरेखाली जातात. त्याला हे आपल्या फोटोचं काय नाविन्य? तुम्हाला कळतच नाहीये हो. चुकून जरी हा फोटो कोणाच्या नजरेला पडला मला मेल्याहून मेल्यासारखं होईल ना. हे बघ देवकी, हा फोटो कुणाला कधीही दिसणार नाही. पण तुम्ही मग प्रिंट काढलीतच का? आपलं काय ठरलं होतं? तुम्ही मला तेव्हा हो म्हणला होता म्हणून मी असे हात करून आणि अगं ती प्रिंट कशी दिसेल याचं कुतूहल मलाच होतं म्हणून काढलं. बघितलं तेव्हा आपण ते इरेज करून. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.